आवाज सर्वसामान्यांचा। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कातर खटाव ग्रामपंचायत कार्यालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, तलाठी कार्यालय, जिल्हा परिषद शाळा कातर खटाव, शिंगाडवाडी, रानमळा या ठिकाणी सकाळी 7:30 वाजता ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत कार्यक्रम पार पडला। यावेळी हायस्कूल तसेच शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस, ट्रॉफी, मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सकाळी 7:30 वाजता विद्यमान सरपंच निर्मला विजय बागल यांनी कातर खटाव ग्रामपंचायतीसमोर ध्वजारोहण केले। त्यानंतर त्यांच्या हस्ते कातरेश्वर हायस्कूल येथे ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी कातर खटाव बोडकेमाळा येथील अरविंद बोडके हे गेली 25 वर्ष झाले 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी पुण्याहून आवर्जून ध्वजारोहणासाठी येत आहेत। आता तुम्ही मंडळी म्हणाल असे का, तर गावातील शाळेचे माजी विद्यार्थी आणि या शाळेवर असणारे जिव्हाळ्याचे प्रेम, त्यामुळे 10वीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट बक्षीस देत असतात। आई वडिलांच्या शिकवणीमुळे पुण्यावरून येऊन 10वीतील टॉप विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन कौतुक सोहळा पार पडत आहे, असे गावातील अनेक आजी माजी मान्यवर आपले पण विसरू नये यासाठी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन कौतुक सोहळा पार पाडत आहेत। गावचा विकास व्हावा आणि आपल्या तसेच इतर मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी हे मान्यवर गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन कौतुक करत आहेत। काही माजी शिक्षकांचा गणित विषय आवडीचा असल्या कारणाने या विषयामध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलं बक्षीस या दिवशी त्यांच्या वतीने दिलं जात आहे। यावेळी कातर खटाव ग्रामपंचायतीचे कर्मचारी नुकतेच सेवानिवृत्त झालेले रामचंद्र शिंगाडे यांचा सरपंच, ग्रामसेवक मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव करण्यात आला। अशा तऱ्हेने आज कातर खटाव गावामध्ये परिसरात 15 ऑगस्ट ध्वजारोहणानिमित्त सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज इथे ध्वजारोहण पार पडलेलं आहे 15 ऑगस्ट निमित्त। तर काही मान्यवर गेली अनेक वर्ष पुण्यावरून बाहेरून गेले 25-26 वर्ष इथं ध्वजारोहणासाठी येतात। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत का म्हणजे त्यांना आवड अशी वाटते की गावी यावं, आपल्या गावी ध्वजारोहणासाठी। काय सांगाल, नाव सांगा तुमचं? मी अरविंद शिवाजी बोडके, मार्च 88चा विद्यार्थी आहे। कातर खटाव मार्च 88चा 10वीचा विद्यार्थी। कातर खटाव आणि शाळेवर प्रेम असल्यामुळं आणि जे 10वीमध्ये विद्यार्थी चांगल्या मार्कानं पास होतात त्यांचं कौतुक करावं अशी इच्छा असल्यामुळं आईवडिलाच्या शिकवणीमुळं आत्तापर्यंत मी 10वीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा साजरा करत आलो होता। जवळजवळ 20 वर्ष तरी मी बक्षीस वितरण करत आहे इथं। बरं, आणि इथं आपल्या शाळेच्या कंपाऊंडच्या वेळेला सुद्धा आपण शाळेनं आवाहन केल्यानंतर आपण सर्व ग्रामस्थांनी मी असे मत्तीचं आवाहन केल्यानंतर चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला होता। आणि आमच्या मागच्या बॅचचे सुहास शेंगाडे सर, राजेंद्र बागल गुरुजी, आपले पोपट सर यांच्या मार्गदर्शनाखाली, आपले बोडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं चांगले कार्यक्रम आपले राबवत आहे। कातर खटाव ग्रामस्थ राबवत आहेत आणि शाळेची आणि कातर खटावची प्रगती व्हावी ही इच्छा असल्यामुळे आपण कातर खटाववर प्रेम आहे म्हणून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला गावी येत असतो। गेली मगाशी तुम्ही म्हटला किती वर्ष झालं तुम्ही येत आहे? किमान 25 वर्ष तरी झालेले आहेत। तर तुम्हाला म्हणजे का असं वाटतं, म्हणजे असे भरपूर लोक बाहेर आहेत, शाळेवर असणारं प्रेम आणि आईवडिलाचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं आपण इथं आणि आपल्याला आपलं मूळ विसरू नये यासाठी आम्ही गावाला येतो। अच्छा, आता तुम्ही मुलांना बक्षीस देता, एक स्मरणार्थ वगैरे, काय सांगाल त्याविषयी? 2 गोष्टी। या ठिकाणी मी या शिक्षकी पेशामध्येच आहे। मी 1974 पासून ते 2009 पर्यंत माध्यमिक शिक्षक आणि पर्यवेक्षक पदावर होतो। त्या रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या गावाचा विकास व्हावा, आपल्या गावातल्या मुलांना प्रेरणा मिळावी आणि या दृष्टीनं मी त्या 10 पासून या ठिकाणी बक्षीस हे देत आहे 10वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना। आणि गणित विषयामध्ये प्रथम, माझा आवडता विषय गणित असल्यामुळं त्या ठिकाणी मी त्याचं बक्षीस लावलेलं आहे। अच्छा, तर आता दुसरं सांगायचं म्हणजे काय हायस्कूलमध्ये थोडंसं त्रुटी आहेत, शिक्षक वगैरे कमी आहेत, त्याविषयी काय सांगाल? या ठिकाणी आपण त्याविषयी आपण असं म्हणता येईल की संस्थेकडं थोडंसं हे करून संपर्क साधून बाबा जी त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न करू, किंवा आपल्या पातळीवर जे असतील ते आपण थोडंसं ग्रामस्थामार्फत किंवा ग्रामपंचायतीमार्फत
या ठिकाणी आपण त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. शाळा आपली आहे, आपल्या शाळेचा दर्जा वाढला पाहिजे असं आपल्याला वाटलं पाहिजे. त्याविषयी काय सांगाल? शाळेचा दर्जा वाढलाच पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि थोडंसं मध्यंतरी थोडासा विषय होता, पण आता सध्या शिक्षक विचार मंच, ग्रामपंचायत, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे शाळांचा विकास व्हावा, शिक्षक वेळेत यावे यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत आणि होतील. आणि आता सध्या आपले सुहास शिंगाडे सर असल्यापासून बऱ्यापैकी विकास झालेला आहे असं मला वाटतं. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.